सो हे गाईज, वेलकम टू सपनास किचन। तर आज आपण बघणार आहोत सिंपल आणि सोप्या पद्धतीने चिकन क्रिस्पी रेसिपी। तर इथं मी बॉनलेस चिकन घेतलेले आहे। तर इथे सर्व मसाले, हळद, धना पावडर, लाल मिरची, चवीपुरता मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॉनलेस चिकनला आणि मी कट केले उभ्या पद्धतीने, तर तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता। तर मी अर्धा लिंबू त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथं मी मैदा किंवा अंड कोणत्याही प्रकारचा यूज केलेला नाही आहे, फक्त इथं मी कॉर्नफ्लावरचा यूज केला आहे। तर कॉर्नफ्लावरमध्ये तुम्ही चांगलं मिक्स करून घ्या, जेणेकरून की त्या पिठाच्या ज्या गुठल्या होतात त्या होणार नाही। तर मी चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे। इथं एका कढईमध्ये तेल तापत ठेवून परत त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर डीप करून इथं आपण फ्राय करायला टाकलेत। जास्त तेल गरमसुद्धा होऊन नाही द्यायचं आणि मीडियम गॅसवरती ठेवा, नाहीतर ते लवकर ब्राऊन होईल पण जे आतमधलं चिकन आहे शिजणार नाही। त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती ठेवल्यावरती चिकन पण शिजेल आणि त्याचा कलरसुद्धा छान येईल। 5 ते 10 मिनटं इथं लागतील, पण तुमचं हे होऊन जाईल। मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं याला। त्याच्यानंतर इथं आपलं हे रेडी आहे, बघा किती छान कलर आलेला आहे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी एक कांदा आणि एक पाकळी लसूण घेतलं, एक मोठी पाकळी म्हणजे। त्याला 5 मिनटं फ्राय केलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात पण मीठ थोडंसं चवीपुरतं टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि लाल मिरची टाका। जर तुम्ही स्पायसी खात असेल तर जास्त टाकू शकता, जर कोण स्पायसी खात नाही तर कमी टाका तुम्ही। त्याच्यानंतर इथं मी शेजवान चटणी टाकली आहे। त्याच्यानंतर ग्रीन सॉस टाकला आहे, ग्रीन चिली सॉस। त्याच्यानंतर रेड चिली सॉस पण टाकला आहे आणि ब्लॅक सोया सॉसचा पण यूज केला आहे। इथं जर तुम्हाला विनेगर टाकायचे, जर यूज करायचं असेल विनेगरचा तर करू शकता, पण इथं मी केलेलं नाही आहे। त्यानंतर इथं ब्लॅक सोया सॉसचा यूज केलेला आहे। त्याच्यानंतर थोडीशी कांद्याची पात, नंतर परत 5 मिनटं तुम्ही मिक्स करून घ्या। हे पण मीडियम गॅसवरती करायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण चिकन होतं फ्राय केलेलं, तर जसं की तळलेलं, ते आपण इथं परत एकदा फ्राय करायचं आहे। सो आपली चिकन क्रिस्पी रेसिपी तयार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ओके, बाय।